दरवाजा बंद करा आणि शांत बसा. गोष्ट सुरू होते आहे. गावाचं नाव कोणीही लक्षात ठेवत नाही, कारण ते गाव कधीच चर्चेत आलंच नाही. 4 रस्ते, 2 वाड्या आणि एक मध्यम घराचं अंगण, जिथे जुन्या साखळ्यांवर बांधलेला लाकडी झुला होता. तो झुला नवीन नव्हता. कोणी तो कधी बांधला हेही कोणाला माहीत नव्हतं. पण एक गोष्ट सगळ्यांना माहीत होती, तो झुला रात्री वापरात नव्हता. दिवसा मुलं बसायची, संध्याकाळी एखादी बाई कपडे घालून झुला हलवायची. पण सूर्य मावळल्यानंतर अंगण रिकामी, घरातले दरवाजे बंद, खिडक्या लावलेल्या आणि झुला तो मात्र स्थिर. पहिल्यांदा मला काहीच संशय वाटला नाही. मी त्या घरात राहायला आलो तेव्हा झुला फक्त एक जुनी वस्तू होती. पहिल्या रात्री मी झोपलो आणि अंगणातून साखळीचा आवाज आला, खूप हलका, जणू वाराने झुला हलवल्यासारखा. मी उठलो नाही, कारण झोपेत माणूस नेहमी कारण शोधतो. वारा असेल किंवा मांजर आलं असेल, पण आवाज मात्र थांबला नाही. हळू, नियमित, झुल्यासारखा. आणि तेच पहिल्यांदा विचित्र वाटलं. त्या रात्री वारा सुद्धा नव्हता. सकाळी उठलं तेव्हा अंगण तसंच होतं, झुला स्थिर, साखळ्या शांत, जणू रात्री काहीच घडलंच नाही. मी स्वतःलाच हसलो. झोपेत भास झाला असेल म्हणून बाजूला ठेवलं. पण दुपारी शेजारचा पांडू काका अंगणात उभं राहून झुल्याकडे बघत राहिला. बोलत नव्हता, फक्त उभा. काय काका, मी विचारलं. तो म्हणाला नाही. डोळ्यांनी झुलाकडे बघत म्हणाला, संध्याकाळी अंगणात बसत नाही ना. प्रश्न नव्हता तो, इशारा होता. मी हसलो. का हो? पांडू काकांनी पहिल्यांदा माझ्याकडे थेट पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाले, रात्री अंगणात झुला चालू नसतो, इतकंच. संध्याकाळी गावात गेलो. तिकडे 4-5 लोक बसलेले होते. कोणी हसत नव्हतं, कोणी झुल्याचा विषय काढत नव्हतं. मग मीच विचारलं, झुला जुना दिसतो, तो बांधला कोणी? एकदम शांतता. मग एकाने सांगितलं, त्या रात्री त्या झुल्यावर कोणी बसत नाही. मी विचारलं, कोणी म्हणजे? तो म्हणाला नाही, बघत राहिला. मग एका बाईचा आवाज ऐकू आला. अंधारात आवाज ऐकू आला तर दार उघडू नकोस. कसला आवाज? मी विचारलं. ती बाई म्हणाली, साखळी. आता माझ्या डोक्यात काल रात्रीचा आवाज परत वाजला. संध्याकाळ झाली, सूर्य मावळला. घरात सगळे दिवे बंद केले. माझ्या खोलीत एक छोटा दिवा लावला. दरवाजा बंद, खिडकी अर्धी. मी झोपायचा प्रयत्न केला. रात्री साधारण 2:30 वाजता. यावेळी आवाज हलका नव्हता, जवळचा होता. मी उठून खिडकीकडे गेलो नाही. पांडू काकांचा आवाज आठवला, दार उघडू नकोस. पण आवाज तो मात्र नियमित होता, झुल्यासारखा. माझ्या लक्षात आलं, झुला असेल तर तो मागे पुढे हलतो, पण हा आवाज एकाच बाजूचा होता, जणू कोणी एका बाजूला बसून हळूहळू हलवत होतं. आणि मग खळ पडल्याचा आवाज आला, जसं कोणी बसल्यावर लाकडावर पडतो तसा. त्या क्षणी माझ्या मनात एक विचार आला, अंगणात सध्या कोणी नसायला हवं. आवाज थांबला नाही. मी डोळे बंद केले जोरात आणि झोपायचा प्रयत्न केला. त्या रात्री मी नीट झोपलं नाही. झोप लागायची आणि साखळीचा आवाज डोक्यात पुन्हा वाजायचा. डोळे उघडायचे, खोली तशीच. डोळे बंद करायचे आणि अंगण जिवंत वाटायचं. पहाटे कोंबड्यांचा आवाज आला, तेव्हा अंगावरचे दडपण कमी झालं. मी उठलो. सगळ्यात पहिलं काम दार उघडून थेट अंगणात जाणं. झुला तिथेच होता, साखळ्या सरळ, लाकूड कोरडं, जसं कोणी रात्री बसलंच नव्हतं. मी जवळ गेलो.
झुल्याखालची माती मात्र थोडीशी दाबलेली होती. पावलांचे ठसे नव्हते, पण जिथे पाय टेकतील तिथे माती बसते तसंच काहीतरी. मी स्वतःला समजावलं, कदाचित माझाच भास. दुपारपर्यंत सगळं शांत होतं. संध्याकाळी पांडुकाका परत आले. यावेळी त्यांनी थेट झुल्याकडे पाहिलं आणि विचारलं, काल आवाज आला का? मी खोटं बोललो नाही. हो आला. ते बसले. पहिल्यांदाच त्या झुल्याजवळ. दिसलं काही? त्यांनी विचारलं. नाही, मी म्हणालो, फक्त हालचाल. ते ऐकून त्यांनी डोकं खाली घातलं. तसं पहिल्यांदाच होतं, ते म्हणाले. मग? मी विचारलं. थोडा वेळ शांतता. मग ते म्हणाले, दिसायला ती आधी कधीच दिसत नाही. माझ्या पाठीवर शहारा आला. ती म्हणजे कोण? मी विचारलं. पांडुकाका सरळ म्हणाले, बाई. त्या शब्दात भूत पण नव्हतं. तो शब्द रोजच्या माणसासारखा होता, जणू ती अजून जिवंत आहे. कोण बाई? मी विचारलं. काका झुल्याकडे बघत म्हणाले, जी आधी इथे रोज बसायची. त्या रात्री मी मुद्दाम अंगणाचा दिवा चालू ठेवला, खिडकी उघडी ठेवली. झोपायचं नाही असं ठरवलं, पण शरीर ऐकत नाही. केव्हा झोप लागली कळलंच नाही. आणि मग एक आवाज आला. मी डोळे उघडले. यावेळी आवाज वेगळा होता. हळू नव्हता, जोरातही नव्हता, पण सावली दिसत होती भिंतीवर. झुल्याची सावली हलत होती, पण त्या सावलीत बसलेली कोणीच दिसत नव्हतं. झुला पुढे जात होता, मागे येत होता, जणू कोणी नसूनही कोणी बसलेलं होतं. मी श्वास रोखून धरला आणि त्या क्षणी मला जाणवलं, झुला मध्यावर हलत नव्हता. तो एका बाजूकडूनच झुकत होता, जसं कोणी नेहमीच एकाच जागी बसत असावं. पांडुकाका त्या दिवशी जास्त वेळ थांबले नाहीत, पण जाताना एक वाक्य म्हटलं, तिचं नाव विचारू नकोस. नाव घेतलं की ती जवळ येते. मी हसलो नाही, कारण त्या शब्दात भीती नव्हती, आठवण होती. रात्री उशिरा गावातला म्हातारा भैरू, जो क्वचितच बोलतो, तो अंगणाबाहेर थांबला. मी त्याला आत बोलवलं नाही. त्यालाही येण्याची घाई नव्हती. तो झुल्याकडे पाहत म्हणाला, हा झुला तिचाच होता. मी विचारलं नाही, पण तो पुढे बोलत राहिला. रोज रात्री बसायची, दिवसभर काम करून, कोणाशी बोलायची नाही, पण झुल्यावर बसली की ती शांत व्हायची. मी विचारलं, ती एकटी होती का? भैरू हसला. पहिल्यांदा. एकटी कधीच नव्हती, तो म्हणाला, पण घरात कोणीच तिचं नव्हतं. मला समजलं नाही. तो म्हणाला, नवरा होता, घर होतं, पण तिच्या जागी कोणी उभं राहिलं नाही. त्या रात्री झोपण्याआधी मी अंगणात गेलो. पहिल्यांदा चुलाजवळ उभं राहिलो. लाकडावर हात फिरवला. थंड नव्हतं, गरमही नव्हतं, पण वापरात असल्यासारखं होतं. मी झुला हलवला नाही, कारण मला खात्री होती, तो हलला तर मी नाही. मी मागे फिरलो. तेव्हाच मागे खळ पडल्याचा आवाज. मी वळून पाहिलं. झुला हलत नव्हता, तो फक्त थोडासा खाली बसलेला होता, जणू कोणी आत्ता उठून गेल्यासारखं. त्या क्षणी माझ्या डोक्यात एक गोष्ट स्पष्ट झाली. ती बाई मरून गेली नव्हती अचानक. ती हळूहळू नाहीशी झाली होती. गावातून, घरातून आणि शेवटी स्वतःहून. आणि झुला, तो तिचं शेवटचं ठिकाण होतं. रात्री मी झोपलो. पहिल्यांदा भीतीने नाही, ते जाणून. आणि नेहमीप्रमाणे यावेळी सुद्धा आवाज आला, पण यावेळी झुला थांबला आणि मला जाणवलं, कोणीतरी आता झुल्यावर नाही, कोणीतरी उठून घराकडे चालत आलं आहे. त्या रात्री झुल्याचा आवाज पुन्हा आला नाही. तोच सगळ्यात भयानक भाग होता. मी जागाच होतो, डोळे उघडे,
कान ताणलेले, पण अंगण पूर्ण शांत. ना साखळी, ना खळ, ना हालचाल. मी हळूच खिडकीकडे गेलो. झुला दिसत होता. तो पूर्ण स्थिर होता. पहिल्यांदाच जणू त्याचं काही काम संपलेलं होतं. त्या क्षणी माझ्या अंगावर काटा आला, कारण गावात ऐकलेलं एक वाक्य आठवलं. झुला जेव्हा थांबतो तेव्हा ती उठलेली असते. माझं लक्ष खाली गेलं. झुल्याखालची माती आज जास्त दाबलेली होती. जणू कोणी खूप वेळ बसून उठून गेलं असेल. मी मागे फिरलो आणि तेव्हाच घराच्या उंबरठ्यावर पायांचे ओले ठसे दिसले. अंगणातून आत येणारे. ते माझे नव्हते. मी हललो नाही, ओरडलो सुद्धा नाही, कारण मला कळालं होतं ती झुल्यावर बसणारी बाई दार ठोठावत नाही. ती परवानगी मागत नाही. ती फक्त आपली जागा बदलते. त्या रात्रीनंतर मी झुलाजवळ गेलो नाही. गावातून बाहेर पडलो. पण महिन्याभराने कळलं ते घर रिकामी आहे. नवीन माणूस आला होता. 2 दिवस राहिला. तिसऱ्या दिवशी तो झुल्याखाली सापडला, झोपलेला, शांत. झुला त्याच्या डोक्यावर हळूच हलत होता आणि अंगणातल्या अंधारात झुल्यावर बसायला आता कुणी उरलंच नव्हतं, कारण ती बाई घरात बसली होती. कथा इथेच संपली. कोणतं स्पष्टीकरण नाही, कोणतं उत्तर नाही, फक्त झुला आणि जागा बदललेली बाई. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या SG हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया. तोपर्यंत सावध रहा, कारण भीती सुरू झाली आहे.